एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची ऍक्च्युली 2 दिवसापूर्वी त्याच्या अगोदर मी सांगतो बघा म्हणजे हे आपले राष्ट्रीय सण आहेत हे त्यामुळे ते जल्लोषात साजरे झालेच पाहिजे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज 26 जानेवारी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्रीला स्कूलमध्ये पाठवायचं आणि मला माहिती आहे की सगळ्याच आयांची आज लगबग असते. मुलांना उठवायचं, त्यांना तयार करायचं आणि स्कूलमध्ये पाठवायचं. आज टिफिनचं काही एवढं नाही आहे कारण जिलेबी वगैरे या त्या गोष्टी हे तर घेऊन येतीलच जरा वेळाने. पण श्रीला मला तयार करायचं आहे तर त्यासाठी आता लागते मी तयारीला. खरं तर आम्ही जेव्हा लहान होतो ना तर पहाटे खूप लवकर उठायचो, जवळपास 3:30-4 पासूनच सारखं जागे यायची की प्रजासत्ताक दिन आहे. आणि त्यामुळे मग खूप तयारी आणि ती उत्सुकता आणि ते कपडे इस्त्री केलेले त्याच्यावरती एवढी सुद्धा गुढी नाही पडलेली पाहिजे. म्हणजे युनिफॉर्म एकदम सुंदर, कारण अगोदरच्या दिवशी सुट्टी दिलेली असायची युनिफॉर्म क्लीन करण्यासाठी. आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी इतकं सुंदर अप टू डेट बूट पॉलिश वगैरे छान चकचकीत करून आम्ही शाळेमध्ये जायचो. तर खूप छान होते ते दिवस. खरं तर रात्रीच मेहंदी वगैरे हाताला लावायची. म्हणजे हे आपले राष्ट्रीय सण आहेत हे त्यामुळे ते जल्लोषात साजरे झालेच पाहिजे. तर चला आता ते सगळं आठवतं खरं मुलांचं हे सगळं तयारी करताना. आणि शाळेला जेव्हा ॲज अ टीचर म्हणून मी होते तर त्यावेळी सुद्धा सेम खूप लवकर घराच्या बाहेर निघावं लागायचं. मी बाहेरचं वातावरण दाखवते. अगदी अजून अंधारच आहे आणि कसं सगळं धुकं वगैरे ते दाखवते चला. आणि कोल्हापूरमध्ये खूप गारठ आहे, खरं तर पूर्ण गारठल्यासारखं झालंय. चला आता मी श्रीला पण उठवते आणि अगोदर बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. तर पाहू शकताय अजूनही अंधारच आहे, पहाटेची वेळ आहे. तसं तर सगळेच उठलेले आहेत कारण की आफ्टर ऑल राष्ट्रीय सण आहे आपला आणि तो साजरा करायचा म्हटलं की सगळ्या गोष्टी असतातच. तर श्री इथं झोपलाय, त्याला आता उठवते. आज हा ड्रेस वेअर करणार आहे मी. 15 ऑगस्टला तुम्ही या अगोदर पाहिला असेल तेव्हा मी परचेस केला होता. त्या अगोदर माझ्याकडे एकही व्हाईट कलरचा ड्रेस नव्हता. इवन साडी जेव्हा मी शाळेवरती जॉब करायचे तेव्हा होती पण त्याची बॉर्डर काळी आहे. तर म्हटलं एखादा ड्रेस असावा, तर हा मी वेअर करणार आहे. श्रीचं इकडे ब्रश करणं चाललंय. तर चला माझी पण आंघोळ झाली आता आणि आता मी नंतर तयार होते थोडंसं कारण की श्रीला बाकी त्याचं प्रिपरेशन पण करायचं. तर त्याला आवरते आणि मग नंतर माझं जे काय असेल ते बघू आपण, कारण त्याला वेळेत पोहोचवणं गरजेचं आहे. स्कूल बसला पण सुट्टी आहे त्यामुळे मग पटकन आवरावं लागेल. आता श्रीचं पटापट आवरते मी. तर या इथं पहिल्यांदा चिरंजीव म्हटलेत की माझं मी केस विंचरणार, माझं मी तयार होणार. तसं तर एवढ्या लवकर उठायची त्याला अजिबात सवय नाही आहे कारण शाळा त्याची 8ला असते. त्यामुळे मग तो 6:30-7ला जरी उठला तर आरामात त्याच्या सगळ्या गोष्टी होतात. आणि अजूनही बाहेर अंधार आहे दिसत असेल आणि तर आता त्याला त्याच्या बेसिक गोष्टी तरी यायला हव्यात. आणि इकडे दिसत असेल तुम्हाला कंगवाणी तो कसा विंचरत होता, उलटं एकदा सुलटं एकदा. पण ठीक आहे, चुकांमधनंच शिकत असतो आपण आणि हळूहळू त्यालाही सवय होईल. आणि आता आम्ही कुठेतरी त्याला म्हणायलाही सुरुवात केली की बाबा तुझं तू शिक, आता हळूहळू आपल्या गोष्टी केल्या पाहिजेस, तुझं तू तयार झाला पाहिजेस. तरी ते आता पावडर लावतात साहेब. मी सोडायला जाणार होते श्रीला पण ह्यांचं असं म्हणणं आहे की राहू दे, मी जातो आयनास, मी आहे, कधीच नसतो मी त्याच्या अशा इव्हेंटला, तर जाऊन येतो मीच म्हणून. आज टिफिनचं टेन्शन नाही आहे. दाखवते श्री कसा रेडी झाला ते. कसं वाटतं? गुड मॉर्निंग. Good morning all of you. हॅपी रिपब्लिक डे. Happy Republic Day. तर आता मी शाळेत जाणार आहे. आता ते सोडायला जातील आणि इथून पुढे शाळेतला जो काही इव्हेंट असेल त्याचा तर तो पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर सॅटर्डेला लवकर स्कूल असतंच तसंही, पण हा जो टायमिंग आहे हा खूप रेअर, जसं की 1 मे असेल, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीलाच अनुभवायला मिळतो मुलांना. Now I request all the candidates and all the dignitaries, please come forward and unfold the
एक तुपाची मला आता खायची. हो तुपाची. वा वा वा. तुपाची आणि ही साधी दोन्ही पण. आणि हे येतच असतील तर पटकन नाश्त्याला पण बनवून घेते मी. आज पोहे बनवणार आहे, जास्त काही नाही. येताना ते जिलेबी घेऊन येणार आहेत म्हटलेत मला. सो चला पटकन आता आपण पोहे बनवून घेऊ. इथं गॅस ऑन केला मी. पोहे अगोदरच भिजत घातलेले होते, त्यानंतर मग जिरं टाकलंय आणि शेंगदाणे तेलामध्ये तळण्यासाठी ते टाकले. त्यानंतर कांदा वगैरे टाकलेला आहे आणि आपण बेसिकली जसे पोहे बनवतो ना सगळे तसेच पोहे बनवून घेते मी. या इथं दिसत असेल तुम्हाला हिरवी मिरची घालून केलेत, मस्त कोथिंबीर वरतून भुरभरून घेतली आणि रेडी झालेले आहेत आपले पोहे. आता हे सोडायला गेलेत त्याला आणि म्हणजे त्याला सोबतच घेऊन येणार आहेत कारण आज बस नसलं त्याला. आता हे पण आलेत, श्री पण आलाय आणि नाश्ता पण रेडी आहे. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि ॲज युजल जिलेबी म्हटलेलं मी, तर त्याच्यामध्ये पण 2 प्रकारची व्हरायटी आणली आहे. एक तुपातली आणि एक रेग्युलरवाली आहे. तर बघू आता ती टेस्ट पण. आणि तुमच्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिलेबी किंवा गोडाचं काही बनवतात की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी आता इथं जवळपास 2-2.5 वर्ष आहे, तर कोल्हापूरमध्ये आल्यापासून पाहते मी प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला आणि 15 ऑगस्टच्या वेळी खूप सारे स्टॉल लागलेले असतात स्वीटचे. तर स्पेशली जिलेबी खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये सेल होते. मी मागच्या वेळी ना 15 ऑगस्टला जामून बनवले होते. आजचा दिवस खूपच आनंदाचा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी आणि तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मला कितीतरी दिवसानंतर म्हणजे श्रीच्या शाळेमध्ये जाता आलं. काही छोटे प्रोग्राम होते ना ते पण बघायला आले, त्यामुळे खूप आनंद झाला मला म्हणजे जाता आलं. कारण बघा प्रत्येक मुलाला एक अपेक्षा असते बघा. आणि विशेषतः आम्ही पोलीस डिपार्टमेंट किंवा जे बाहेर डिफेन्समध्ये वगैरे आहेत ना त्यांच्या मुलाच्या कुठल्याही प्रोग्रामला ना म्हणजे पालकांना विशेषतः वडिलांना राहता येत नाही उपस्थितीत. आणि जर ते असतील तर त्यांचा आनंद खूप वेगळा असतो. त्यामुळे श्री खूप खुश झाला मी ज्यावेळेस तिथं गेलो वगैरे. त्यामुळं तर मला पण खूप आनंद झाला. तुला कोणती जिलेबी आवडली दोन्हीतली? तुपातली. वेगळी टेस्ट आहे ना. आणि ती दुसरी आहे ती ऑरेंज वाली जरा आंबट लागते आहे की नाही? किती फरक आहे ना. लय फरक आहे. आणि श्रीने तर ते कब्जाच केला. मला ही टिफिनला पण उद्या आपण मला ही खायची पण आली लय आगाव आहे. मग एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची. ऍक्च्युली 2 दिवसापूर्वी एक पार्सल आलंय आणि त्याच्या अगोदर मी सांगतो बघा काय असतं माहितीये का. पहिले म्हणजे लहान असताना ऐकलेलं आहे किंवा आता पण ऐकतो बाबा, माहेरचं कुत्र जरी आलं तर ते त्या महिलेला किंवा त्या माऊलीला खूप आनंदच असतो किंवा माझं गावचं कोणतरी आलं काय असेल तर. तशा पद्धतीचंच पार्सल आलंय वर्षाच्याच नावाने बघा. माहेरचं आहे का माझ्या? नाही माझ्या माहेरचं म्हणायला हरकत नाही. माझ्या गावचं म्हणजे आता तू लांबणीचीच आहेस ना, त्यामुळे आपल्या गावाकडनं आलेला आहे. त्यामुळे गावाकडनं काहीतरी पार्सल आलं ना त्याचा खूप आनंद वेगळाच असतो. आणि असं काही पार्सल आलंय की काय म्हणतात परवणीच आहे ते. आणि मी तर खूप उत्सुक होतो. तर हे बघा, तर हे काय म्हणसाल तर हे आहे पुस्तक. आणि आमच्या गावचे म्हणजे जे साहित्यिक आहेत, कादंबरीकार, कथाकार जे आहेत, तुम्ही याच्या अगोदर आमच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल बघा. आंतरभेगा जी आहे त्यांची कादंबरी वर्षाला त्यांनी चिखलवाटा म्हणून पण एक आहे, ते मला त्यांनी गिफ्ट केलं होतं. चिखलवाटा मी तिथं ढोराळ्यात म्हणजे मी पण वाचलं, प्लस वहिनींनी आता ते वाचायला घेतलंय. त्यातले 1-2 गोष्टी वहिनींनी पण सांगितलं. तेव्हा भैया सरप्राईज झाला की हा तू पण पुस्तक वाचलेस असं वहिनींना म्हणत होता. तर थोडक्यात सांगायचं काय तर वाचन ही एक चांगली सवय आहे आणि आपण केलं पाहिजे. बऱ्याचदा ना आपलं जे काही बिझी शेड्यूल्ड असतं त्याच्यामध्ये कुठेतरी आपण आवड असताना सुद्धा वेळ काढत नाही आणि मग खूप फ्रस्ट्रेट झाल्यासारखं होतं. तर छंद असावेत आणि वाचनाने तर म्हणाला वाचाल तर वाचाल तुम्ही समृद्ध होत असता. त्यामुळे वाचन खूप गरजेचं आहे बघा. आता सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण वाचनाकडे दुर्लक्ष करतो बरं का. एवढं आणि सगळ्यात जास्त जर पुस्तकं मी तर वाचली असतील तर ते डीएडच्या काळात इतक्या कादंबऱ्या, इतके व्यक्तिरेखा आणि बलूत दया पवारांचं, परत मृत्युंजय, ययाती, ह्या तर मोठ्या नावाजलेल्या सोडा, पण छोटी मोठी सुद्धा खूप सारी पुस्तकं वाचली. फुकाळे यांची पुस्तकं वगैरे खूप छान आहेत. आणि कसं आहे माहितीये का, आपल्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण आहे ना स्वतःच्या आवड निवडीकडे, छंदाकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु कधीतरी वेळ मिळाला ना तर वाचन करायला पाहिजे बरं का. आणि विशेषतः या पुस्तकाच्या बाबतीत मी खूप एक्सायटेड होतो. कारण आहे ना जे आमच्या गावातले साहित्यिक आहेत, सुरेंद्र पाटील सर लेखक,
तर त्यावेळेस त्यांचं काम चालू होतं आणि त्यांनी या पुस्तकातल्या काही व्यक्तिरेखा त्याच्या फेसबुक पेजला टाकलेल्या होत्या आणि आमच्या गावातील काही व्यक्तिरेखा अशा त्यांनी रेखाटलेल्या आहेत. त्या स्थानिक आमच्या मराठवाड्यातील विशेषतः लातूर भागामध्ये बोलली जाणारी जी भाषा आहे ना त्याची लकब वेगळी आहे. काय करायला जेवलाव का अशा पद्धतीच्या त्याच भाषेमध्ये त्यांनी व्यक्तिरेखा रेखाटलेली आहे त्याच्यामध्ये. आणि आता मला उत्सुकता आहे की कधी एकदा उघडू आणि वाचू. त्यामुळे आहे ना आता हे मी वाचन करणार आहे. तिच्या अगोदर मी वाचन करायचं मी अगोदर संपवतो कारण आता हे घेतलं तर मी. पण मला वैयक्तिक सरांचे आभार मानायचे की त्यांनी मला त्या पात्रतेचं समजलं आणि त्यांचे जे काही म्हणजे त्या पुस्तकाची व्यक्तिरेखेची जी काही प्रत आहे तर ती माझ्यापर्यंत पोहोचवली, मला आठवणीत ठेवलं. त्यासाठी मनापासून तुमचे खरंच सर खूप आभार. आणि विशेषतः याचा कार्यक्रम झाला. खूप मोठी साहित्यिक मंडळी लांबणारा गावामध्ये आली होती, तिथं पण कार्यक्रम झाला आणि या पुस्तकाची महाराष्ट्रामध्ये एवढी प्रचंड मागणी झालेली आहे ना. हे बघा तर बघा पुस्तक बघा पाटील सरांनी लिहिलेलं आहे गावमातीच्या गोष्टी. हे पुस्तक प्रकाशित केलं बघा हरिती पब्लिकेशनने. आणि सरांच्या बाबतीत थोडक्यात मी माहिती सांगायचा प्रयत्न करतो. तर सरांचे बघा कादंबरी 2 कादंबऱ्या पण आहेत, चिखलवाटा आणि झुलीच्या खाली या कादंबऱ्या. परत आंतरबेगा हे त्यांचं कथासंग्रह आहे आणि नामांकित लेखक आहेत, त्यांना घरात जागाही नाही एवढे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि या पुस्तकाच्या संदर्भानं सांगायचं जर झालं ना तर यात जी काही तुम्हाला व्यक्तिरेखा दिसत आहेत ना तर या आमच्या गावातल्या सर्व व्यक्तिरेखा आहेत आणि याच्यातल्या बऱ्याचशा व्यक्तिरेखा माझ्या परिचयाच्या आहेत. म्हणजे प्रत्यक्ष मी त्यांच्याशी बोललेलो आहे, भेटलेलो आहे, अनुभवलेलो आहे त्यांच्याशी. अशा पद्धतीच्या आहेत. यातल्या बघा सर्कशीमध्ये आपण बघतो ना की त्यांची हाईट वगैरे कमी असते तर त्यांचा संदर्भ मला माहित आहे की त्यांना काय म्हणून चिडवायचे किंवा जामून मग ते संदर्भ याच्यामध्ये खूप छान आपल्या ज्या बोली भाषेमध्ये सरांनी व्यक्त केलेले आहेत ना खूप छान आहेत. आता मी पूर्ण वाचून घेणार आहे. त्याचबरोबर आहे बघा ही पोपट्या किंवा मग जंगमाता राजा वगैरे ह्या सगळ्या व्यक्तिरेखा जवळपास आहेत ना माझ्या ओळखीच्या येतात आणि मी खूप उत्सुक आहे वाचायला आणि खूप छान आहे. तर मला वाटतं ही प्रत्येकानं वाचावं आणि अंतर्मुख करायला लावणार. आणि समाजामध्ये आपल्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती असतात, त्यांचे काही ती वेगळी वैशिष्ट्ये असतात आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण खूप काही शिकू शकतो. काही जणांना निसर्गताच काही हे असतं बघा व्यंग असतं किंवा मग काही वेगळ्या व्यक्तिमत्वाचे असतात. अशी लोक सरांनी गावातली याच्यात रेखाटलेली आहेत जी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जसं काही ते गोंधळी वगैरे गोंधळी काका आहेत ना ते आम्ही अनुभवतो. ते वाजवते डरंग 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 वाजवते गोंधळी आला आजही आहेत ते. तर मग त्या सुद्धा उभे त्यांनी रेखाटलेले आहेत. छानसं पुस्तक पाठवलंय आणि यांची जास्त म्हणजे मला खरं तर हे पाठवलंय आणि मला अगोदर वाचायचं असं चाललेलं पण ठीक आहे की सरांची आणि माझी भेटच झाली यांच्यामुळे. आणि मूळ ते त्या गावचे नसते ते कदाचित अशा पद्धतीने इतकं छान आपुलकी माया त्या गोष्टी नसत्या हे झाल्या. आणि त्यांनी त्यांची मुलगी समजून मला पाठवलं तर खूप छान वाटलं. आणि नक्कीच मी हे पूर्ण पुस्तक वाचेन आणि एक दिवशी एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने काय नाही ते. यातले जे कॅरेक्टर्स आहेत ते बऱ्यापैकी यांचे वेल नोन आहेत, पाहण्यातले. आणि जर तुम्हाला सुद्धा हे पुस्तक मागवायचं असेल तर सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते की हे कसं मागवायचं किंवा काय कॉन्टॅक्ट नंबर्स असतील तर ते सुद्धा मेन्शन करेन मी सरांना विचारून. तर तुम्ही सुद्धा नक्की वाचून घ्या. आणि एवढंच नव्हे तर अजून खूप सुंदर सुंदर अशा त्यांच्या कथा कादंबऱ्या आणि खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळतील. तर त्यासाठी त्यांचं जे काही डिटेल्स आहेत त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला अजून जास्त अनुभवता येईल. की म्हणजे हे खूपदा म्हणायचे पूर्वी पण की मला ते खूप भारी वाटतात सर. आणि जेव्हा मला खरंच ऍक्च्युअल भेटण्याचा योग आला त्यावेळी मी सुद्धा म्हणजे अक्षरशः त्यांच्या नॉलेज पुढे थक्क झाले की किती म्हणजे गोष्टी असतात ज्या आपण अद्यापही अनुभवलेल्याच नाहीयेत किंवा आपल्याला त्यातलं काहीच माहिती नाही. अशा किती गोष्टी यांनी स्वतः पारखल्यात, निरखल्यात आणि त्यानंतर त्या उतरवल्यात. तर असं बरंच काही आहे. आणि अभ्यास लेखक म्हणल्यानंतर खूप अभ्यासक व्यक्तिमत्व असतात बरं का. आणि आमच्या जवळच्या इथं त्यामुळे त्यांचा अभ्यास आम्हाला माहित आहे. त्यांची पुस्तकं वगैरे बघितलेत, आम्ही वाचलेत. आम्हाला सुरुवातीला सरांनी सांगितलं होतं
याची वाट बघत होतो. जेव्हा येईल ना तर तुम्हाला नक्की पाठवेन असं सर म्हणले होते गेल्या वर्षी घरी गेलो त्यावेळेस म्हटले होते की काम चालू आहे, जेव्हा प्रकाशित होईल त्यावेळी तुम्हाला नक्की त्याची एक प्रत पाठवेन आणि सरांनी दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं. भाषा पण आहे ना त्या आमची स्थानिक आमच्या भागातली वेगळी भाषा आहे बघा. पोपट्या बोला मालक, एवढं गाजर घेऊ तू उपटून टाक की, 50 रुपये लागतील देताव का, लय होत्यात की का, 20 देतो बघ, द्या मग आधी, बर हे घे आणि उपटून नाव काढ बघ, तंबाखू द्या की मग जरा. हे असे जे काही प्रसंग म्हणजे भाषा आहे ना बोली तिथल्या भाषेमध्ये जी लिहिलेलं आहे ना त्यामुळं खूप भावतं मनाला बरं का. त्यामुळं प्रत्येकाने वाचायला हरकत नाही बरं का, खूप छान आहे. तर चला आता बाकी मी पण वाचायला घेतलंय, मला बऱ्याच संपेपर्यंत मी काही सोडणार नाही. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आय होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.